हॅलो आणि स्वागत आहे तुमचं एकदा वापस एकदा माइनक्राफ्टमध्ये. तर येस, जसं तुम्हाला काल आठवत असेल, माझा हा पेट आहे. तर जसं तुम्हाला काल आठवत असेल, मी ते बनवलेलं आहे विलेजर ट्रेडिंग हॉल आणि हे घर मी त्याच्या आदल्या व्हिडिओमध्ये. तर हे दोन्ही घरं आणि ते क्रिएट करताना बिल्ड करताना माझे सगळे रिसोर्सेस खर्च झालेले आहेत. त्यामुळे माझ्याकडे सध्या तुम्ही पाहू शकता पूर्ण एकदम गरीब झालेलो आहे मी. माझ्याकडे काही आयन नाही आहे. थोडेफार 5-7 आयन आहेत माझे टोटल. डायमंड पिकेक्स तुटत आलेली आहे. ॲक्स खूप खराब झालेली आहे. त्यानंतर हे तुम्ही आर्मर पाहू शकता, ऑलमोस्ट तुटलेलं आहे सगळं, म्हणजे एकदम खराब होऊन गेलेली आहे माझी हालत. तर ना आता मला आज ही इच्छा आहे की आज जावं खाली, थोडेफार डायमंड्स, थोडेफार आयन आयन तर खूप गोळा करावं, ज्याने काय आपल्याला आयनची जी ॲटलिस्ट प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होऊन जाईल. वाटलं तर आपण अपकमिंग व्हिडिओजमध्ये आयन फार्मही बनवूयात, म्हणजे ते तर बेटरच राहील कधीसुद्धा. तर मला आज तेच करायचं आहे, माइनिंगला यायचं आहे. आणि आज दुसरं कामही मला हे करायचं आहे की त्यांचे सगळ्यांचे जॉब लॉग्स रेडी करायचे आहेत, ज्याच्याने आजच्या व्हिडिओमध्ये आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी चांगली ट्रेडिंग करू शकेल त्यांच्यासोबत. आणि ट्रेडिंग करून काय होईल, मला जास्तीत जास्त चांगला अजून एन्चॅनमेंट्स भेटेल. मला ह्याच्यामध्ये डायमंड पिकॅक्समध्ये मला माझ्या फॉर्च्यून 3 एफिशियन्सी वगैरे चांगले हे हवेत. यांना प्रोटेक्शनने एन्चॅन्ट करायचं आहे. आणि येस, सो हे सगळे कामं मला करायचे आहेत हळूहळू आता, कारण की आता आपल्याला आपलं जे प्रोटेक्शन आणि ओव्हरऑल जे बिझनेस आहे स्ट्रॉंग करायचं आहे. सो आता माझा हा प्लॅन आहे सगळ्यात पहिले की खाली जावं आणि थोडंफार मायनिंगला आयन वगैरे गोळा करावं. तर त्याच्या आधी मी थोडंसं पाहतो की काय ओके, ही शवल आहे आपल्याकडे, तर ही शवल घेऊन जाऊ, ठेवून देऊ. आणि जसं तुम्ही बघू शकता काही खास नाही माझ्याकडे. गोल्ड आहे, काय करू गोल्डला मी. आय थिंक मला एक डायमंड पिकॅक्स आयन पिकॅक्स बनवून घ्यायला हवी, म्हणजे काय खाली जरा माझे आयन वगैरे तुटले तर मी तिथूनच बिल्ड करू शकेल, खोदू वगैरे शकेल मी अजून काही लागलं तर. एक आयन स्वॉर्ड आहे माझ्याकडे, बट मला असं वाटतं की खाली खूप फाईट्स होणार आहेत आज, तर अजून एक आयन स्वॉर्ड बनवून घ्यावी आणि ह्याला स्मेल्ट करूयात आणि एक शील्ड आपल्यासाठी बनवून घेऊ. शील्ड आहे का इकडे? माझी शील्ड काय झाली? शील्ड तुटली का माझी? आणखी शील्ड होती माझ्याकडे, मला जेवढं आठवतं आहे, काय माहिती तुटली असेल. फूड आपल्याकडे भरपूर आहे. लास्ट एपिसोडमध्ये आपण खूप जणांना मारलेलं आहे, तर त्याने आपल्याकडे फूडची तर काही कमी नाही आहे. हो भाई साहब, बरं थोडं जास्तच फूड आहे आपल्याकडे. आणि मी एडिट करताना पाहिलं की इथंसुद्धा 3 पोर्क चॉप आहेत, त्यांनासुद्धा आपण लावून टाकू. सो फूडची आपल्याकडे कमी नाही, पण एवढं फूड मी काही घेऊन जाणार नाही. काय मरायचे चान्सेसही आहेत. जेवढं जास्त रिस्की सिच्युएशन तेवढं मरायचे चान्सेस जास्त होतात. सो ह्याला आपण सगळं इथं ठेवून देऊ वापस. आणि एवढं फूड सध्यासाठी ठीक आहे. 4 हार्ट्स वाढतात एका ह्याच्याने, आणि ब्रेडनी 2-2 हार्ट्स वाढतात, आणि ते जास्त वेळ टिकतसुद्धा नाही. त्यामुळे मला हे जास्त आवडतं. सो आपल्याला आयनही मेल्ट करायचं आहे. सो ही शील्ड मी बनवून घेतो आहे आणि आय थिंक सध्या पुरता आपण रेडी आहे. आर्मर माझं तर असंच सगळं अर्धा तुटलेलं, पण ठीक आहे. सो हे थोडे, आणि मला सगळं रिकामं करून जायचं आहे, कारण की खाली आपल्याला चांगली लूट भेटलीच, कुठे लक्कीली माइनशॉप भेटलीच, त्याचं काय करणार आहे मी. तर मग ते असावं. आणि ह्याचंही काही एक आयन राहू दे, एक आयन लागलं पुढे मागे तर बाकी शवल ठीक आहे. स्टेकही ठीक आहे, स्टेकही ठेवू आपण. आणि हे वगैरे लागलं तर. सो आय थिंक वी आर रेडी. आणि मी हे काल कुत्रा पाळला होता. सो ह्याचं नाव मी काही ठरवलं तर नाही, पण मला असं ह्याला बघून सांबा नाव ठेवावं वाटतं याचं. ओ सांबा कितने आदमी थे. ह्याला ह्याचं नाव आवडलं का तुला सांबा? याने माझ्याकडे पाहिलं म्हणजे ह्याचं नाव आवडलं आहे. हो म्हटला म्हणजे ह्याला ह्याचं डेफिनेटली नाव आवडलेलं आहे. तर आपल्याकडे 3 मेंबर आहे. आपल्याकडे तिथं आपल्याला सुद्धा आहे चेतक. चेतकला ना आम्ही थांबून ठेवलं इकडे. सॉरी तुझ्याकडे लीशच नाही, मला लीश हवी आहे. सॉरी मी तुला ना एकदा चांगलं बाहेर काढेल. लीश आली माझ्याकडे एकदा की तोपर्यंत तुला तिकडंच राहावं लागणार आहे. आणि सांबा आणि आपल्याकडे त्रिप्पी पण आहेत. सो आय थिंक आता रेडी आहे मी. काही घेऊन जायचं आहे का? कारण की मला खूपदा खाली गेल्यावर तर आठवतं की अरे हे घेऊन गेलं असतं बेटर असतं. आय थिंक थोडे बिल्डिंग ब्लॉक्स घेऊन जाऊ आणखी. आणि हे एवढं नको घेऊन जायला, कमी ठीक आहे. थोडे बिल्डिंग ब्लॉक्स घेऊन घेतलं तर बेटर आहे, म्हणजे चुकून आपला टावर वगैरे बनवायची गरज पडली खाली तर. सो लास्ट टाईम जी आपण ही पाहिली होती केव्ह, आय थिंक त्याच्यातच जाऊयात. काय येतं? मांजर आहे, पण माझ्याकडे फिश नाही आहे. माझ्याकडे एवढं आहे ह्याच्यामुळेच आहे, कारण की मी आयन गोलेमला मारायला लागलं.
बाकी तर ते खालून आणलेलं आयन तर संपून गेलं होतं. माझं लक एवढं खराब आहे ना, तुम्ही माझे ते मल्टीप्लेअर व्हिडिओ पाहत असाल तर त्यामध्ये मला केव किती मोठ्या मोठ्या भेटतात बघा, आणि ह्याच्यात किती फालतू केव आहे. मग तशी केव जर ह्याच्यात भेटली ना तर मी एका मिनिटात मालामाल होईल. ही होती ती केव. असं नाही करायचं आहे ऋग्वेद. थोडंसं मी काम करतो, म्युझिकला आवडतो. असं नाही करायचं आहे. होय, कोल भेटलंय. आज आपल्याला सगळं हवं, कारण की आपल्याकडे सगळं संपलं. असं नाही आहे की हे आहे म्हणून हे ह्याचं नाही आहे. कोल, कॉपर काहीही भेटलं तरी मी घेऊन जाणार आहे आता, कारण की मला फक्त आता रिसोर्सेस जास्त चांगले हवेत. तर इकडे काही आहे का बघून घेतो एकदा मी. थोडं वरती पण चेक करूयात आपण. खाऊन घेतो. छोट्या मोठ्या आयन वगैरे भेटलं तर चांगलं आहे. होय, इकडे हे राहिलं नव्हतं. ॲज यू कॅन सी तिकडे हे आहे, दूर 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 स्पॉनर आहे तिकडे, आणि मी लगेचच इथं स्टिक्स बनवतो आणि टॉर्चेस बनवून स्पॉनरला ब्लॉक करतो. अरे यार, स्पॉन झाले असते. अरे 1 2 3 टुक 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 टुक. स्पॉनरला बंद करा, स्पॉनरला बंद करा. आय डोंट केअर. अरे ही एकच चेस्ट का बरं भेटती ना? चला, यांच्यामध्ये फाईट सुरू आली. हो हो. ए मला काय को, मला फाईटमध्ये नाही घ्यायचं तुमच्या हा सारखा. कोल घेऊयात. ये आपल्या ह्याच्यासाठी आयर्न हॉर्स आर्मर भेटलेला आहे चेतकसाठी. कोण आहे हा? तू एका शॉटचा राहिला आहे तू. मर. म्युझिक डिस्क घेऊन टाकू पुढे मागे लागले तर, बाकी तर काही गरज नाही. बोन आपल्याकडे खूप आहे. मी खूप सगळे हे पाळू शकतो कुत्रे. कोल 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 कोल. आयन तर खूप पाहिजे. मी खूप कंगाल आहे आयनसाठी सध्या. ओय, गोल फिरून आपण इकडूनच तर नाही आलो ना. तो याच्यात मी आयन खोदतोय. असं वाटतं आपण गोल फिरून आहे ना तिकडेच आलो त्याच जागी. नाईस. आता पाण्यासोबत आपल्याला फक्त फ्लो करायचं आहे. अरे नाही, ही वेगळी जागा आहे. अरे ही वेगळी जागा आहे. ओ लॅपिस लजुली. नाईस. चांगलं आयन तरी भेटायला लागलंय. फायदा तरी होतोय आपल्या खाली यायचा. अरे ती लास्ट केवच बेटर होती. मग तर फारच छोटी छोटी होत चालली आहे. अरे एक मिनिट, लास्ट टाइम मला ती मोठी केव भेटली होती ना, त्याच्या मी वरती माउंटेन क्रिएट केलं. अरे मी विसरलोच. अरे यार माझं. हां मी लास्ट टाइम मी अशी, अरे आत्ता आठवलं मला. शेट. आता काय करू, इथूनच कंटिन्यू करू का वरती जाऊन वापस ते आपण माउंटेन क्रिएट केलं होतं. माउंटेन म्हणजे हाईटवरती क्रिएट केलं होतं एक टावर, आणि त्याच्या खाली खोदत जायचं होतं आपल्याला. हे लास्ट टाइम केलं होतं मला जेवढं आठवत आहे. टावर मी मुद्दाहून क्रिएट केला होता की मी विसरून जाईल कुठे आहे त्याची एंट्रन्स, म्हणून मी टावर क्रिएट केला की डायरेक्ट वरती खोदू, आणि तेही विसरलो की मी टावर बनवला होता. वा, एवढं खाली आलो ना आता ते वरती जाणे खूप डिफिकल्ट आहे इथून. अरे मी इकडे तिकडेच फिरायला लागलोय, मला वरती जायचं आहे. मी विसरलो का बरं, पण ठीक आहे. इथं म्हणजे ही केव ॲटलिस्ट फायदा तरी करून दिला, बोर नाही केला या केवनी. अरे भाई साहब, ओ भाई साहब, एक सरका टॉर्च. अरे जस्ट मी फूड माझं खाऊन घेतो आधी. ओके, ये मागे या.
ओके, आय थिंक आय एम रेडी. एकदम प्रो गेम प्ले चालू आहे माझा. अरे प्रो म्हटलं की हगलं. अरे हां, जम आता दिलं ट्रॉक. हां, होच नाही दिलं. स्पॉनर भेटत चालत मला. ये कुठली सेमच मिळतं दिसते. गोल्डन ॲपल भेटलेला आहे आपल्याला. आणि अजून एक म्युझिक डिस्क भेटली आहे. गन पावडरचं काही काम तर नाही आहे. एक काम करतो, रॉटन फ्लेश घेऊन जातो आपल्या सांबाला खाऊ घालायला. इथून आलो होतो का मी? येस, दॅट्स राईट. एक डायमंड नाही भेटलं फक्त आपल्याला अजून. म्हणजे मागे भेटलेलं आहे, या एपिसोडमध्ये नाही भेटलं. आपल्याला एवढे स्पॉनर भेटलेत ना, मी या सगळ्या स्पॉनर्सच्या पैसे आहे ना हे करणार आहे, XP फार्म. आता एवढे स्पॉनर्स भेटलेत त्यामुळे काय होईल, आपल्याकडे एका जागी XP नाही भेटली चला दुसरीकडे जा, दुसरीकडे नाही भेटली तिसरीकडे जा, अशा करू शकतो आपण. आणि एकदा XP फार्म कळायला आपल्याला कसं बनवतात तर मग जास्त पुढे अवघड नाही येणार. सगळ्यात सोपा तर आपल्या तो जवळचा आहे, जो पहिल्या एपिसोडमध्ये भेटला होता XP फार्म. तो सगळ्यात जवळचा आणि तिथं बनवू शकतो मी. तो मोकळी एरिया आहे तिकडे. ओ रे लास्ट टाइम मी इकडून पडलो होतो, मला आठवतंय. हम नहीं सुधरेंगे, कॉपीराइट मिलेंगे. सेम तिकडे जाऊन आलो बरं का मी. एवढा सेम आहे. लास्ट टाइम मला आठवतंय मी तिकडे जाऊन आलो होतो आणि मग मला हे केव भेटली होती तिकडे. हम नहीं सुधरेंगे. हा एरिया मी एक्सप्लोर नाही केला होता. पडलं असतं आता. नाही केला आहे. हे काय इकडूनच आलो आहे मी. तर आता इकडे होतो मी. कुठे होतो बरं? अरे यार मला आठवत नाही आहे. इथं डेड एंड होतं. मला वरती जायला हवं होतं ना. मी वापस खाली का आलो? मी टावर एवढं चांगलं बनवून ठेवलं होतं. ओके, माझ्याकडे एक प्लॅन आहे. वरती जाऊ, टावरपाशी जाऊ, खाली खोदत खाली येऊ डायरेक्ट. कारण की मला नाही वाटत तिकडे काही भेटणार आहे मला. हे मी ऑलरेडी सगळं एक्सप्लोर करून ठेवलं आहे. आणि एक चांगलं होईल की हे सगळं जे सामान मी आत्ता कमवलेलं आहे, लाईक हे 64 आयर्न आणि हे डायमंड, थोडे गोल्ड आणि गोल्डन ॲपल, हे सगळं ठेवून येऊ. म्हणजे काय आपली वापस इन्व्हेंटरी रिकामी पण होईल आणि या आयटम सेफही राहतील. सो आता मला असं वाटतं वरती जाणं बेटर आहे सध्या. 2000 years later. अरे इथे पाऊस पडतोय आणि इथे नाही. वाव. माइनक्राफ्ट. अच्छा, प्लेन्समध्ये पाऊस पडत आहे आणि सवाना, म्हणजे ते काय सवानाच आहे ना तिथे हे पडत आहे. झोपून घेऊ आपण. आलोच आहे तर. सरक सामान ठेवायचं कशाला, लावून टाकू ना डायरेक्ट. बाय बाय, मी वापस येतो थोड्या वेळात. तर मला जेवढं आठवतं आहे मी टॉप ऑफ द माउंटनला टावर क्रिएट केलं होतं, कारण की त्यांनी मला फार राग आणलं होतं. म्हणजे ते आहे खूप खाली आणि मला लिटरली माउंटेन खोदत वरती यावं लागलं होतं. मला अर्धा तास तर त्याच्यातच गेला होता. माउंटेन खोदत वरती या, ब्लॉक लावा खाली वरती या, ब्लॉक लावा खाली वरती या. होपफुली आता याच्या मी विसरलो होतो की मी आलो कुठून होतो. सो एक काम करू, इथे कुठे काही दिसत तर नाही आहे ऑब्वियसली. तर डायरेक्ट ह्याच्या खाली खोदून जाऊ, कारण की मी इथून वरती आलो नव्हतो. मी दुसरीकडनं वरती आलो होतो, पण रात्र आली होती मग मला कळालं नाही, म्हणून मी तर डायरेक्ट टावर क्रिएट केला असा आणि लाईक तिकडे गेलो, कारण की झॉम्बीज मला मारत होते. पण होपफुली हेच असावं. काय तसे खाली खूप मोठी केव आहे ना ती. नाही ही तर नव्हती, बट कोल भेटले तर लेके जाते. एक मिनिट, माझं 3 आयन आहेत माझ्याकडे. एक हे क्रिएट करू शकतो मी. नाही हो, लवकर आठवलं. माझ्याकडे वूड नाही आहे. मी वूड ठेवून आलो पेड्यासारखं. थोडंसं हेही लावत जाऊ.
डायमंड्स भेटली की एक चांगला. ओहो एवढं सगळं डायमंड्स. हा बरं वाटतंय. भाई साहब अपतिया ये न. 8 डायमंड भेटलेले आहेत. आपण वापस ते आपल्या ओरिजिनल स्टेटवरती चाललेलं आहे. बेडरॉक तर नाही भेटणार ना असं करत करत मला. मी कुठल्या लेवलवरती आहे. हां -57. यार मला अजून माझी व्हिडिओ बघायला. मी आत्ता म्हटलं की बेडरॉक नको यायला आणि बेडरॉक आलं. हो मला माझी व्हिडिओ बघायला हवी होती. सो मी येतो 1-2 मिनटांतर माझी स्वतःची व्हिडिओ बघून. तर मी आलेलो आहे माझी स्वतःची व्हिडिओ बघून आणि मला कळालेलं आहे की मी काही हिंट सोडले नाही आहे. तर त्यातल्या त्यात तरी एक हिंट आहे की मी तिथे वरती आलो तर टावरने क्रिएट केलं पण तिथे अँडसाईट आहे. तुम्ही बघू शकता अँडसाईट. तर आता मला फक्त वरती जायचं आहे आणि अँडसाईट शोधायचं कारण की मला इथं शोधत नाही बसायचं आहे. खूप मोठा एरिया आहे हा. मला बोर झालेलं आहे. मला बोर झालं आहे. मला आता लाईक मी वरती चाललो आणि तिकडे जाऊन मी डायरेक्टली हे करणार आहे आणि मी वरती चाललो आहे आता. अरे अरे झॉम्बीजही असतील आता. ही जागा आहे का. ही जागा आहे. भेटली आपल्याला आपली जागा वापस. ही जागा आहे. इथं मी एक टावर टाईप क्रिएट करतो. हां आता वापस खोदत जाऊ खाली पटपट. मी या पॉईंटला ना क्रिएटिव्हमध्ये गेलो असतो. जरा हे नॉर्मल खेळत असलं असतो तर मी माझं एकटं. फक्त व्हिडिओच्यामुळे मी नाही गेलो. आणि ही आहे ती की जी की एवढीही मोठी नाही आहे बट ठीक आहे. आर यू सिरियस. आर यू रिअली सिरियस. मी ह्याच्यासाठी एवढी मेहनत केली आहे यार. नॉट फेअर. मला ती अंधारात खूप मोठी वाटली होती त्यावेळेला. मूड खराब झालाय. यू नो मी चाललेलो आहे वरती आणि आय डोंट केअर. आता माझ्याकडे जेवढे आयटम्स आहेत खूप आहे. इनफ आहे. लाईक बस झालं आता. आहे नाही आपल्याकडे खूप झालेलं आहे. आणि आता मी डायरेक्टली ट्रेडिंग हॉलच्याकडे वळणार आहे आणि त्यांचे जॉब लॉक्स त्यांना देणार आहे. माझा मूड खराब झाला यार. चले बोर छाप लागा. अरे सिरियसली एक्सप्लोअर करावं लागणार आहे आणि एक चांगली मोठी केस शोधायला लागणार आहे. आलो मी वापस विदाऊट एनिथिंग. म्हणजे कोल आणि 8 डायमंड शिवाय. ठीक आहे तरी 8 डायमंड तरी भेटले. समथिंग इज बेटर दॅन नथिंग म्हणून जगूयात. देन सगळं बरोबर आहे. तिला आपण लावून टाकू. त्याला आयन तरी त्या ॲटलिस्ट यावाला केव्हनी बेटर केलं मला. ह्याला जाळायला लावू. तर जॉब ब्लॉक्स आपल्याला करायचा आहे. तर काल मला एडिट करताना आठवलं की इथं कार्टोग्राफर ऑलरेडी आहे. कारण की त्यातला एक कार्टोग्राफर आहे. आयन गोलेम केला तुम्ही स्पॉन. नाईस. त्यासाठी मी हॉर्स आर्मर आणलं आहे. तो कार्टोग्राफी टेबल ऑलरेडी होता. हां हा राहिला. तर या कार्टोग्राफी टेबलला आपण लावून टाकू आतमध्ये. आणि इथून काही आय थिंक 2 कंपोस्टर घेऊन जाऊ लावायला. कारण की आपल्याला लेक्टन नाही हवेत. आय थिंक लेक्टनसाठी बुक लागते पण बुक सध्याकडे नाही. म्हणजे माझ्याकडे लेदरही नाही. लेदर आहे ॲक्च्युली. त्याला आपण इकडे लावू. वा कोणतरी. अरे कोणाला रिअलाइजच झालं नाही. तर तिकडे लावले होते. चल तिकडे चल 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 चल. नाईस. त्याला आत्तापर्यंत झालं असेल रिअलाइज. मग हेही कोणीतरी बनवून घ्या.
सरका हे पण एक बघा एक. अरे ह्याला बाहेर नाही जायचं आहे ना. हां लेक्टन आता बनवतात कसं अजून माझ्याकडे अनलॉक नाही, म्हणजे आय थिंक मला पेपर बनवावा लागणार आहे. बुक तेच आहे. शुगर केन आहे माझ्याजवळ का नाही आहे. बांबू हां शुगर केन आहे. यस याच्याने अरे काय पेपर बनवून जाईल आणि पेपरने बुक बनेल, बुकने लेक्टन बनेल. तर लेदर आहे माझ्याजवळ लेदर. तर ह्याला इकडे ठेवूयात आपण बुक. आता लेक्टन ये लेक्टन कसं म्हणतं. अरे माऊस हे लागतं बुकशेल्फ. अरे बाई बुकशेल्फसाठी तर अजून शुगर केन लागेल. अरे त्या शुगर केनला मी युटिलाइज केलं असतं. मी डायरेक्ट पेपर का बनवलं. त्याला मी ग्रो करायला वापरलं असतं. हा शुगर केन शोधत बसा. भाई साहब काय दिसायला भारी आहे ही केव. जंगल के बीच में से नदी जा रही है असं काहीतरी भारी. हा भेटलं. आता या 3 शुगर केननी पेपर बनवू. तर अजून 3 भेटल्यानंतर तुम्ही डायरेक्ट बुकशेल्फ बनवू शकतो, कारण की मग माझ्याकडे 3 बुकशेल्फ होऊन जाईल. आणि सॉरी 3 बुक होऊन जाईल आणि 1 बुकशेल्फ बनेल. पण जरा मला अजून 3 नाही भेटले तर मला ह्यांना ग्रो करण्याशिवाय काहीच उपाय नाही आहे. फूड पाहिजे मला, खात नाही आहे मी काही. ओहो काय क्लच केलं. शुगर केन भेटेल का मला अशी काही इथं भेटत नसती. त्यामुळे त्या साईडला सुद्धा असू शकतं, माझ्या घराच्या फ्रंट साईडला. जाता त्यांना लावून टाकतो ग्रो व्हायला. आणि नाहीच भेटलं तर मग हेच वापरू आपण. ओ अरे हां सनफ्लावर केव दिसलेली आहे मला इकडे. ज्याला केव पाहिजे त्याला दुसरं सगळं दिसतं आणि ज्याला दुसरं सगळं पाहिजे त्याला केव दिसते. बट केव कधीही पाहिजेच असती आणि मी मरणार असतं कधीतरी एकदा. कोण आहे मला लिटरली नाही माहिती मी या एपिसोडमध्ये काय करतोय. कधी शुगर केन शोधायला लागलोय तर कधी केव मध्ये एक्सप्लोर करतोय. एक्सप्लोर करायला हवं होतं मला. भाई काय भीती वाटायला लागली. रात्र झाली, पाऊसही पडतोय खतरनाक. हे काय अर्धवट पाऊस अर्धवट नाही काय चालू आहे यार. तर बेड पाहिजे का तुला ना. बेड पाहिजे ना तर मी एक काम, तुला डील आहे माझ्याकडे. इथे झोप. एक बेड तोडतो मी इकडून. हां इथं बेड लावतोय. रात्र आली इकडे झोप. आपलं शुगर केन बघूयात आपण. ऑब्विसली नो. माझ्याकडे बोन आहेत तर बोनने शुगर केन ग्रो होतात का. बोन मिलनी म्हणजे ना ह्याच्यावरती वर्क नाही करत. अरे हा इकडे लावा पूल आहे ना आपल्याकडे. इथूनच मी पाणी टाकलं असतं. आता एक बकेट बनवेल, पाणी टाकेल आणि नेदर पोर्टलला क्रिएट करतो. वाटलं तर मी आज नेदर पोर्टलला क्रिएट करणार. यस आता याचं टेक्निक आहे. इथं पाणी टाकायचं. समजा आता ह्याच्या खाली लावा असेल तर ते ह्याला जळू नाही देणार. ह्याची ही ट्रिक आहे. मला सिरियसली नाही कळत आहे मी आता टायटल काय ठेवणार आहे व्हिडिओचं. 11 आहेत आणि समजा 10 आपल्याला नेदर पोर्टलसाठी लागले तर 2 आपल्याला ह्याच्यासाठी लागणार आहेत एन्चॅनमेंट टेबलसाठी. तर ते घेऊन ठेवू. चला आय थिंक ह्याच्यापेक्षा असं काही लागणार नाही आहे.
आपल्या इकडे सुद्धा लावा पूल आहे आणि तिकडे सुद्धा लावा पूल आहे आपल्याकडे. खूप टाईम झालेला आहे. सो यासाठी एवढंच. आजच्या एपिसोडमध्ये काय केलं आहे मलाही नाही कळालेलं आहे. मी कधीतरी डायमंड्स आणि आयर्न शोधतोय, कधीतरी हे काय शुगर केन शोधतोय आणि आता नेदर पोर्टल बनवतोय. सो आज नेदर पोर्टल म्हणजे ऑप्शन लिहायला लागलं. तर आजच्या एपिसोडसाठी आय थिंक एवढंच. का मी एक काम करतो, एक मिनिट. नेदर पोर्टलसाठी जर सगळं झालेलं तर नेदर पोर्टल बनवून टाकण्यासाठी आपल्याला फक्त फ्लिंट लागणार आहे. परफेक्ट. एकदा आत जाऊन येऊ, कसं आहे बघून येऊ. वी नीड टू गो डीपर. ओ भाई, मोठं वाटायला लागलं आहे. नेदर फार डेंजरस आहे आणि याच पॉईंटला नेदरमध्ये गेल्यानंतरच मी मोस्टली क्रिएटिव्हमध्ये शिफ्ट होतो सर्वायवलमधून. कारण की नेदर मला जमत नाही. नेदर माझे लिस्ट फेवरेट थिंग आहे माइनक्राफ्टमध्ये. नेदर मला काही खास आवडत नाही. सो आजसाठी एवढंच आणि भेटू बोलू पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंतसाठी बाय. लाईक शेअर अँड सबस्क्राईब ऑब्वियसली सगळं माहिती तुम्हाला. बाय.